It is such a joy to see all of you in your house this morning. आज सकाळी तुम्हा सगळ्यांना परमेश्वराची भक्ती आपल्या आपल्या घरामध्ये करत असताना खूप आनंद होत आहे. We thank God that God has kept us on the land of the living to worship and praise His holy name. परमेश्वराची उपकार स्तुती करतो कारण का परमेश्वराने आपल्याला या जिवंताच्या भूमीवर त्याची उपकार स्तुती करण्यासाठी आणि त्याचा गौरव करण्यासाठी जिवंत ठेवलेला आहे. Shall we all close our eyes and let's look unto the Lord. यावेळेस आपण आपले डोळे झाकून आपण आपल्या प्रभूकडे आपले लक्ष लावूया. Gracious Heavenly Father, we come to your throne of grace through your Son Jesus Christ. हे आमच्या कृपाळू परमेश्वरा येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आम्ही तुझ्या राजसिंहासनाजवळ येतो. What a joy to come in your presence and worship you this morning. आणि आज सकाळी तुझी स्तुती भक्ती करण्याचा हा किती मोठा आनंद आहे. We thank you, Lord, that your presence is already in our midst. आम्ही तुझी उपकार स्तुती करतो कारण का तुझी उपस्थिती आमच्यामध्ये आहे. Lord, as we worship you, let your name be exalted. तुझी स्तुती करत असताना तुझं नाव उंचविलं जाऊ दे. Let the fruit of our lips be acceptable unto you this morning. आज सकाळी आमच्या ओठाचं फळ तुला मान्य होऊ देत. Lead us by your Holy Spirit. तुझ्या पवित्र आत्म्याने तू आमचं मार्गदर्शन कर. Help us to be worshippers who will worship you in spirit and truth. आणि आम्हाला असे आराधक कर जे तुझी आराधना आत्म्याने आणि खरेपणाने करत राहतील. We submit ourselves into your mighty hand. आणि आम्ही आमचं जीवन तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. In Jesus' matchless name we pray. येशूच्या मौल्यवान नावात मागतो म्हणून तो आई. Amen. आमेन. At this time we will have a scripture reading from Psalms 103. आज सकाळी शास्त्र भाग वाचण्यात येईल. स्तोत्र संहिता 103 आपण वाचूया. I request our senior parking bite to please come forward and read Psalms 103 in Marathi. आणि मी विनंती करतो आपल्या वरिष्ठ पालकीनबाईंना की त्यांनी हा शास्त्र भाग घेऊन मराठीत वाचावा. आपण स्तोत्र संहिता याचा 103 अध्याय वाचूया. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. हे माझ्या सर्व अंतर्यमा त्याच्या पवित्र नामाचा धन्यवाद कर. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. त्याचे सर्व उपकार विसरू नको. तो तुझ्या एकंदर दुष्कर्माची क्षमा करीतो. तो तुझे सर्व रोग बरे करीतो. तो तुझा जीव विनाश गर्देतून उद्धारितो. तो तुला दया व करुणा यांचा मुकुट घालितो. तो तुझे आयुष्य उत्तम पदार्थांनी तृप्त करतो. म्हणून तुझे तारुण्य गरुडासारखे नवे होते. जाचलेल्या सर्वांकरिता परमेश्वर नीतीची व न्यायत्वाची कृत्य करीतो. त्याने आपले मार्ग मोशाला आणि आपली कृत्य इस्रायलाच्या वंशजाला विदित केली. परमेश्वर कनवाळू व कृपाळू मंदक्रोध व दयामय आहे. तो सर्वदाच दोष देत राहत नाही. तो आपला क्रोध सर्व काळ राहू देणार नाही. आमच्या पातकाच्या मानाने त्याने आमचे परिपत्य केले नाही. त्याने आमच्या दुष्कर्माच्या मानाने आम्हास प्रतिफळ दिले नाही. कारण जसे पृथ्वीच्या वर आकाश फार उंच आहे तशी त्याची दया त्याचे भय धरणाऱ्यावर विपुल आहे. पश्चिमेपासून पूर्व जितकी दूर आहे तितके त्याने आमचे अपराध आम्हापासून दूर केले आहेत. जसा बाप आपल्या मुलावर ममता करीतो तसा परमेश्वर आपले भय धरणाऱ्यावर ममता करीतो. कारण तो आमची प्रकृती जाणतो. आम्ही केवळ माती आहो हे तो लक्षात ठेवितो. मानव प्राण्याचे आयुष्य गवतासारखे आहे. वनातील फुलाप्रमाणे तो फुलतो. वारा त्यावरून गेला म्हणजे ते नाहीसे होते आणि त्याचा त्या ठिकाणी पुनरपी संबंध जडत नाही. परंतु परमेश्वराची दया त्याचे भय धरणाऱ्यावर युगानुयुग असते आणि त्याच्या न्यायत्वाचा अनुभव त्याच्या पुत्र पौत्रास घडतो. म्हणजे त्याचा करार जे पळतात आणि त्याच्या विधीचे स्मरण ठेवून त्याप्रमाणे चालतात त्यास तो घडतो. परमेश्वराने आपल्या सिंहासन आकाशात स्थापिले आहे. त्याचे राज्य सर्वावर आहे. अहो परमेश्वराच्या दिव्य दूतांनो, जे तुम्ही बलसंपन्न आहात आणि त्याचे आज्ञावचन ऐकून त्याप्रमाणे करता ते तुम्ही त्याचा धन्यवाद करा. अहो परमेश्वराच्या सर्व सैन्यांनो, जी तुम्ही त्याची सेवा करून त्याचा मनोदय सिद्धीस नेता ती तुम्ही त्याचा धन्यवाद करा. परमेश्वराच्या साम्राज्यातील सर्व ठिकाणचे त्याचे अखिल सृष्ट पदार्थ हो त्याचा धन्यवाद करा. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. देव बाप
वाचलेली वचने आपणा सर्वांस आशीर्वादित करू. आमेन. At this time, Sister Yogita Dar will read Psalms 103 in English. यावेळेस सिस्टर योगिता दार स्तोत्रसंहिता 103 हे इंग्रजीमधून वाचतील. Psalms 103. Bless the Lord, O my soul, and all that is within me. Bless his holy name. Bless the Lord, O my soul, and forget not all his benefits, who forgiveth all thine iniquities, who healeth all thy diseases, who redeemeth thy life from destruction, who crowneth thee with loving kindness and tender mercies, who satisfied thy mouth with good things, so that thy youth is renewed like the eagles. The Lord executeth righteousness and judgment for all that are oppressed. He made known his ways unto Moses, his acts unto the children of Israel. The Lord is merciful and gracious, slow to anger, and plenteous in mercy. He will not always chide, neither will he keep his anger forever. He hath not dealt with us after our sins, nor rewarded us according to our iniquities. For as the heaven is high above the earth, so great is his mercy towards them that fear him. As far as the east is from the west, so far hath he removed our transgressions from us. Like as a father pitieth his children, so the Lord pitieth them that fear him. For he knoweth our frame. He remembered that we are dust. As for man, his days are as grass, as a flower of the field. So he flourisheth. For the wind passeth over it, and it is gone, and the place thereof shall know it no more. But the mercy of the Lord is from everlasting to everlasting upon them that fear him, and his righteousness unto children's children, to such as keep his covenant, and to those that remember his commandments to do them. The Lord hath prepared his throne in the heavens, and his kingdom ruleth over all. Bless the Lord, ye his angels that excel in strength, that do his commandments, hearkening unto the voice of his word. Bless ye the Lord, all ye his hosts, ye ministers of his, that do his pleasure. Bless the Lord, all his works, in all places of his dominion. Bless the Lord, O my soul. May Lord bless the reading of his word. At this time, we will have a special song from Sister Esther Dar. यावेळेस सिस्टर एस्तर दार येऊन एक विशेष गीत गातील. Hallelujah. हालेलुया. I greet all of you, those who are watching me online this morning. आज सकाळी जे मला ऑनलाईन बघत आहेत त्या सर्वांना मी येशूच्या नावात सलाम देते. Today we are celebrating Father's Day. आणि आज सकाळी आपण पितृदिन साजरा करत आहोत. I wish all the fathers a very happy and blessed Father's Day to you all. आणि आज सकाळी मी सर्व पितांना पितृदिनांच्या शुभेच्छा देते. And as I'm going to sing this song for you all, आणि आज सकाळी हे गीत गात असताना this song says that we're going to worship the King of Kings and the Lord of Lords, who is our Abba Father. आणि या गीताचे असे बोल आहेत की आपण त्या राजांच्या राजान प्रभूंच्या प्रभूंची उपासना करीत आहोत जो आपला परमपिता आहे. Who heals our broken hearts and who is always with us, and his word says that he's going to be with us till the end of this world. जो भग्न हृदयांना बरं करतो आणि तो नेहमीच आपल्या जवळ आहे आणि तो आपल्या संगती आहे. And his presence is with us this morning. आणि त्याची उपस्थिती आज सकाळी आम्हामध्ये आहे. So let us sing this wonderful song and give all glory, honor and praise to the King of Kings, our Abba Father. आणि म्हणूनच हे गीत गाऊन आपण त्या स्वर्गीय पित्याची उपासना करूया, त्याची आराधना करूया आणि त्याला सर्व मान महिमा गौरव देऊया. पिता की हम स्तुति गाएं,
स्तुति गाए। वो ही है जो बचाता हमें, सारे पापों को करता क्षमा, सारे रोगों को करता चंगा। परम पिता की हम स्तुति गाए। वो ही है जो बचाता हमें। धन्यवाद दे उसके आसनों में, आनंद से आए उसके चरणों में। धन्यवाद दे उसके आंगनों में, आनंद से आए उसके चरणों में। संगीत गाकर खुशी से मुक्ति चट्टान को जय ललकारे। परम पिता की हम स्तुति गाए। वो ही है जो बचाता हमें। वो ही हमारा है परम पिता, तरस खाता है सर्व सदा। वो ही हमारा है परम पिता, तरस खाता है सर्व सदा। पूरब से पश्चिम है जितनी दूर, उतने ही दूर किए हमारे गुनाह। परम पिता की हम स्तुति गाए। वो ही है जो बचाता हमें। माँ की तरह उसने दी तसल्ली, दुनिया के खतरों में छोड़ा नहीं। माँ की तरह उसने दी तसल्ली, दुनिया के खतरों में छोड़ा नहीं। निर्मल दूध है वचन का दिया, और दी हमेशा की जिंदगी। परम पिता की हम स्तुति गाए। वो ही है जो बचाता हमें। चरवाह की मानिंद ढूंढा उसने, पापों के कीट से निकाला हमें। चरवाह की मानिंद ढूंढा उसने, पापों के कीट से निकाला हमें। हमको बचाने को जान अपनी दी, ताकि हाथ में हम उसके रहे। परम पिता की हम स्तुति गाए। वो ही है जो बचाता हमें। घोंसले को बार बार तोड़कर उसने चाहा कि सीखे हम उड़ना उससे। घोंसले को बार बार तोड़कर उसने चाहा कि सीखे हम उड़ना उससे। पर उठाया उकाब की तरह, ताकि हमको चोट न लगे। परम पिता की हम स्तुति गाए। वो ही है जो बचाता हमें। At this time, let us pray for our dear ones who need the healing touch of the Lord. यावेळेस आपण जे आपले प्रियजन आहे, ज्यांना परमेश्वराच्या आरोग्याच्या स्पर्शाची गरज आहे, त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. The word of God says that
when we call upon Him, He answers our prayer. परमेश्वराचं वचन असं सांगतं, जेव्हा आपण त्याला हाक मारतो तेव्हा तो आपल्याला उत्तर देतो. So let's call upon Him by faith for Brother Suhas Kulkarni. आणि म्हणूनच आपण विश्वासाने परमेश्वराकडे मागूया. आपण ब्रदर सुहास कुलकर्णी यांच्यासाठी प्रार्थना करूया. Pray for Sister Sanjana Allat. सिस्टर संजना अल्लाट यांच्यासाठी प्रार्थना करूया. We'll pray for Sister of Emmanuel Shinde from Sangvi. आपण सिस्टर इमॅन्युअल शिंदे यांच्या बहिणीसाठी ज्या सांगवीमध्ये राहतात त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. Church, let us all join our faith together and let's pray to the Lord. आणि म्हणून मी मंडळी सर्वांना विनंती करतो की आपण आपला विश्वास एकवट करून या सर्व प्रियजनांसाठी प्रार्थना करूया. Gracious Heavenly Father, we come to your throne of grace this morning. हे आमच्या कृपाळू परमेश्वरा, तुझ्या कृपेच्या सिंहासनाजवळ आज सकाळी आम्ही येत आहोत. We thank you, Lord, that you are Jehovah Rapha, our healer. आणि आम्ही तुझी उपकार स्तुती करतो कारण का तो आमचा यावे राफा, जो आमचा आरोग्यदाता तो आहे. We thank you, Lord, that you have taken all our infirmities, all our sickness upon yourself. आणि आम्ही तुझी उपकार स्तुती करतो कारण का आमचे सर्व व्याधी, आमचे सर्व आजार तू आपल्या स्वतःवर घेतलेले आहे. And you have given us healing as a free gift. आणि आरोग्य हे तू आम्हाला मुफ्त देणगी म्हणून दिलेली आहे. Lord, we claim your healing for Brother Suhas Kulkarni. आणि यावेळेस आम्ही ब्रदर सुहास कुलकर्णी यांच्यासाठी तुझं आरोग्य जाहीर We करतो. claim your healing for Sister Sanjana Allat. तुझं आरोग्य आम्ही सिस्टर संजना अल्लाट यांच्या जीवनामध्ये जाहीर करतो. We claim your healing for Sister of Emmanuel Shinde. सिस्टर इमॅन्युअल शिंदे यांच्या बहिणीसाठी तुझं आरोग्य आम्ही जाहीर करतो. Right now, let them experience your healing power flowing through their body. आणि याच वेळेस तुझं वाहणारं आरोग्य त्यांच्या जीवनामध्ये, त्यांच्या शरीरामध्ये वाहू दे. Every kind of sickness and ailment, we rebuke it in Jesus' name. प्रत्येक आजार, प्रत्येक त्रास त्यांच्या जीवनातून निघून जाऊ देत. And we claim that you have healed them. आणि आम्ही असा विश्वास धरतो आणि जाहीर करतो की तू त्यांना आरोग्य दिलेलं Because आहे. whatsoever we ask in faith, we have received it. कारण का जे काही आम्ही विश्वासामध्ये मागतो ते आम्हाला मिळालंच आहे असा आम्ही विश्वास धरतो. And we want to thank you that you have healed them. आणि आम्ही तुझे आभार मानतो कारण का या सर्वांना तू आशीर्वादित केलं आहे आणि तू त्यांना आरोग्य दिलेलं आहे. And we believe that we are going to hear glorious testimony of your healing work in their body. आणि आम्ही आशा करतो आणि विश्वास धरतो की जे काम, जे आरोग्यदायी काम तू त्यांच्या जीवनात केलं आहे त्याची महान साक्ष आम्ही येणाऱ्या दिवसात ऐकणार आहोत. We give you all the glory, honor and praise. आणि सर्व मान, महिमा, गौरव आम्ही तुला देतो. In Jesus' matchless name we pray. येशूच्या मौल्यवान नावात मागतो म्हणून तो ऐक. Amen. आमेन. At this time, we will worship the Lord by giving God's tithes, our offering and missionary offering unto the Lord. यावेळेस आपण आपलं दानार्पण देऊन, मिशनरी दानार्पण देऊन परमेश्वराचा गौरव करणार आहोत, त्याची भक्ती करणार आहोत. Praise the Lord. On this special day, we wish all fathers happy Father's Day. The song which we are going to sing is a prayer which our Lord Jesus Christ taught us, which reestablishes our relationship with God, who loves us with his eternal and unfailing love. So let's exalt, honor, and glorify the name of our Heavenly Father and pray that his will be done in and through our lives. The words of Christ passed down through generations. The Son of God teaching us to pray. Echoed words, Father, have your will, your way in me completely. We wholly trust your faithful in provision. Amazing grace, mercy for our sins. May we forgive
Deliver us from the evil one. Lord, you reign, and here we stand victorious in your name. Together we pray. Our Father, hallowed be your name. Forever, our God, be exalted. Your kingdom come, and in us let your will be done. Our Father, yours is the kingdom and power and glory. God of authority, ancient of days. Yours is the wisdom and honor forever and always and always. Yours is the kingdom and power and glory. God of authority, ancient of days. Yours is the wisdom and honor forever and always. We pray. Our Father, hallowed be your name. Forever, our God, be exalted. Your kingdom come, and in us let your will be done. Our Father, hallowed be your name. Forever, our God, be exalted. Your kingdom come, and in us let your will be done. Our Father, we pray. Our Father, we pray. Our Father. We thank God for this wonderful song sung by our children. आणि या सुंदरशा गीताबद्दल जे आमच्या लेकरांनी गायलेलं आहे त्याबद्दल मी देवाचे आभार मानतो. At this time, we'll have a special song from Sister Esther Dar. यावेळेस सिस्टर एस्थेरदार येऊन एक विशेष गीत गातील. Hallelujah. हालेलुया. Before we go into the Word of God, परमेश्वराच्या वचनाकडे जाण्यापूर्वी we're going to give all glory, honor, and praise to the King of Kings and the Lord of Lords this time. त्याप्रथम आपण सर्व मान महिमा गौरव त्या राजांच्या राजाला आणि प्रभूंच्या प्रभूला देणार आहोत. He is our Heavenly Father, खरोखर तो आपला स्वर्गीय पिता आहे and we are the children of Almighty God. आणि आपण त्या महान परमेश्वराचे पुत्र आणि कन्या आहोत. So this time we're going to pray that, Lord, your name be glorified in and through my life. आणि म्हणूनच आपण परमेश्वराकडे प्रार्थना करूया की परमेश्वरा तुझी इच्छा माझ्या जीवनातून पूर्ण होऊ देत. You be increase and I be decrease. तो माझ्या जीवनामध्ये वाढता असू दे आणि माझा ऱ्हास होऊ दे. So let us come before his throne of grace this time. आणि म्हणूनच परमेश्वराच्या सिंहासनाकडे आपण येऊया. Let's close our eyes. आपण आपले डोळे झाकूया Him and say, Lord, you are my Abba Father, my everything. आणि आपण परमेश्वराला म्हणूया की परमेश्वरा तू माझा अब्बा पिता आहे आणि तू माझं सर्वस्व आहे. And we're going to lift your name on high in everything, Father Lord. आणि आमच्या सर्व स्थितीमध्ये आम्ही तुझं नाव उंचावणार आहे.
Lord, we come to your throne of grace this time. परमेश्वरा, तुझ्या दयेच्या आसनाजवळ आज सकाळी आम्ही येत आहोत. And Lord, we pray that you be increase in our life. आणि आम्ही प्रार्थना करीतो की आमच्या जीवनामध्ये तुझी वृद्धी हो And we may decrease, Father Lord. आणि आमचा रास हो. Because you are the King of kings and the Lord of lords. कारण का तू राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू You आहे. are our heavenly Father तू आमचा स्वर्गातील who अब्बा takes पिता care आहे, of every one of us, Father God. जो आमच्या सर्वांची काळजी घेतो And every time in every situation, you are with us, Father God. आणि आमच्या प्रत्येक परिस्थितीमध्ये तो आमच्या संगती आहे. So we want to say thank you, Jesus, for your unconditional love in our life. आणि म्हणूनच आम्ही परमेश्वरा तुझी उपकार स्तुती करतो तुझ्या अगणित आणि अमर्यादित प्रेमासाठी. And Lord, as we're going to listen from the word of God this time, आणि आज सकाळी तुझ्या वचनातून ऐकत असताना help us to understand through your Holy Spirit, Father God. आणि तुझ्या पवित्र आत्म्याच्या सहाय्याने जे तू आम्हाला सांगू इच्छितो ते ग्रहण करण्यासाठी तू आमचं सहाय्य कर. Speak to our hearts this morning. तू आज आमच्या हृदयाशी बोल We give all the glory, honor, and praise to your name, Jesus. आणि तुझ्या नावाला आम्ही सर्व मान महिमा गौरव देतो. We येशू. submit everything into your mighty hand, Father Lord. तुझ्या सर्व समर्थ हातामध्ये आम्ही सर्वांना सोपून देत We give आहोत. all the glory, honor, and praise to your name. तुझ्या नावाला आम्ही मान महिमा गौरव देतो. In Jesus' mighty name we pray. येशूच्या महान नावामध्ये मागतो म्हणून तो ऐक. Amen. आमेन. Amen. Let us clap our hands and let's welcome our senior pastor as he comes to share the word of God to us this morning. आपण टाळ्या वाजून आपले वरिष्ठ पाळक जे आपल्यासाठी वचन घेऊन येत आहेत त्यांचं स्वागत करूया. We had completed 40 years in our marital life on 18th of June 2020. 18 जून 2020 या तारखेला आमच्या वैवाहिक जीवनाचे 40 वर्ष आम्ही पूर्ण केले आहे. And I want to thank all those over 5,000 people, dear ones, who have wished us and expressed their love towards us. मी त्या सर्व 5,000 पेक्षा अधिक लोकांचे आभार मानतो ज्यांनी आपली प्रीती आमच्यावरची प्रीती त्यांच्या प्रेमाद्वारे आणि त्यांच्या शुभेच्छाद्वारे प्रकट केली आहे. Those who were from Emmanuel Church, from city of Pune, and many have sent their SMS messages and called personally. पुष्कळ लोक जे इमॅन्युअल चर्चमधले आहेत पुणे शहरातले आहेत त्यांनी SMS आणि वैयक्तिकरित्या फोनवर संपर्क साधून आम्हाला शुभेच्छा दिल्या आहेत. Many have greeted us from all over Maharashtra and different parts of our nation. महाराष्ट्रातल्या प्रत्येक ठिकाणापासून आणि देशाच्या प्रत्येक ठिकाणापासून आम्हाला लोकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. We have received best wishes, greetings from USA, from Canada, from Australia, from New Zealand, from Dubai, from Africa, from England and other countries. आणि जगातल्या ह्या वेगवेगळ्या देशातून आम्हाला आमच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. We both want to thank you so much for your love and your prayers. आम्ही दोघंही आपल्या सर्वांचे तुमच्या प्रीतीबद्दल तुमच्या प्रार्थनेबद्दल आभार मानतो. It is only because of your love and because of your prayers we are able to serve the Lord in faithfulness. हे केवळ तुमच्या प्रीतीमुळे तुमच्या प्रार्थनेमुळे आम्ही विश्वासूपणे देवाची सेवा करू शकतो. Thank you very much. तुमचे आभार मानतो. As whole world is celebrating today as a Father's Day, आज संपूर्ण विश्व हे पितृदिन म्हणून साजरा करत आहे. and today Father is interpreting the Father, आणि आज वडील वडिलांचं भाषांतर करीत आहे. and Father is speaking about Heavenly Father. आणि वडील स्वर्गीय पित्याबद्दल सांगणार आहे. And as we learn from the Word of God, देवाच्या वचनातून शिकत असताना we must understand what God is looking for as a father. आणि आम्हाला समजलं पाहिजे की देव पित्याकडून काय इच्छितो. And I would like to draw your attention to the model
father Job from the Bible. पवित्र शास्त्रातील आदर्श पिता इयोब याच्याकडे आपल्या सर्वांचं लक्ष मी आकर्षित करू इच्छितो. There are many characters in the Bible, देवाच्या वचनामध्ये पुष्कळशे चारित्र्य आहेत and we know them and we recognize them for different characters. आणि आपण त्यांना जाणतो आणि त्यांच्यापासून वेगवेगळे पित्याचे गुणधर्म शिकतो. We always think about Job as a suffering father. इयोबाबद्दल आपण प्रत्येक वेळेस हा विचार करतो की इयोब हा दुःख सहन करणारा पिता होता. We think about Job as a having patience. इयोबाबद्दल विचार केला तर आपण म्हणतो की इयोब हा सहनशील होता. As we look to the life of Job, इयोबाच्या जीवनाकडे आपण पाहत असताना we find that Job is third son from Issachar. इसाकार याचा तिसरा पुत्र इयोब आहे. Genesis chapter 46 verse 13. उत्पत्ती 46:13 मध्ये म्हटलं आहे. And we have the testimony of God about Job. इयोबाविषयी देवाची साक्ष आपल्याला पाहायला मिळते. In Ezekiel chapter 14 verse 14 to 20. 14 and 20. 14वा अध्याय वचन 14 आणि 20 यामध्ये So as I was thinking about Job the father, इयोब जो वडील आहे याच्याबद्दल मी विचार करत असताना I want to speak about Job as a father. इयोब पिता आहे या दृष्टिकोनातून मी आपल्याला सांगू इच्छितो. And Job has lived the life synonymous to Abraham. Abraham was very old that time, but Job was very young. इयोब हा अब्रामाच्या काळामध्ये समकालीन परिस्थितीमध्ये राहत होता. And I was thinking how Job has become the ideal father. मग आदर्श पिता इयोब कसा झाला आहे याविषयी मी विचार करत होतो. And who told him to become an ideal father? कोणी इयोबाला सांगितले की त्यांनी आदर्श पिता असावं. There was no law of Moses. त्या ठिकाणी मोशेचा नियमशास्त्र नव्हतं. There was no temple of Solomon. सलमोनाचं मंदिर नव्हतं. There was no temple of Herod. हेरोदाचं मंदिर नव्हतं. There was no teaching methods of God's word. देवाविषयी शिस्तबद्ध आणि अगदी अचूक असं देवाचं वचनाचं शिक्षण नव्हतं. God's word was not available that time. देवाचं वचन त्या ठिकाणी उपलब्ध नव्हतं. Then from where Job got this character as a ideal father? मग इयोबाला आदर्श पिता होण्याचे गुणधर्म कुठून मिळाले? And as we look to the situations and the time situation in that time, आणि त्या काळच्या परिस्थितीकडे आपण जर पाहत राहिलो, Job has been the ideal father and the most holy person which has been testified by the Almighty God in book of Job. सर्व समर्थ देव इयोबाच्या पुस्तकामध्ये याची साक्ष देत आहे की इयोब हा आदर्श पिता होता. तो पवित्र असा होता ज्याबद्दल देवाने साक्ष दिली आहे. Job was rich person, इयोब हा श्रीमंत व्यक्ती होता. and yet we find in the life of Job तरी आपण इयोबाच्या जीवनामध्ये पाहतो how he got that character. इयोबाला हे सर्व गुणधर्म कसे प्राप्त And झाले. in those days that the greatness of God was transferred by the word of the mouth. आणि ज्या दिवसामध्ये देवाची महत्कृती हे शब्दांद्वारे दुसऱ्या पिढीला सांगितले जात होते. Adam experienced the Father God's love. आदामाला देव पित्याचं प्रेम याचा अनुभव आला. Adam and Eve, when they committed sin, आदाम आणि हवा या ज्यावेळेस त्यांनी पातक केलं, when they broke the commandment of the Lord God Almighty, ज्यावेळेस त्यांनी सर्वसमर्थ देवाचं आज्ञा मोडली, Almighty God could have forgiven if they would have confessed that. जर आदाम हवा यांनी आपल्या पापाची कबुली केली असती तर सर्वसमर्थ देवाने त्यांची क्षमा केली असती. But we find in the Bible that Adam and Eve did not accepted their mistake. पण आपण पाहतो देवाच्या वचनामध्ये आदाम हवा यांनी आपली चूक कबूल केली नाही. When we don't accept our mistakes, ज्यावेळेस आम्ही आमचे पापे पदरी घेत नाही, God is not ready to forgive us in any level.
देव कुठल्या पातळीवर आमच्या पापाची क्षमा करत नाही. But whosoever accepts his mistake जो कोणी आपले पापपत्री घेतो and asks God the forgiveness, आणि देवाकडे पाप क्षमा मागतो, God is loving God and caring God and forgiving God. देव त्याच्यासाठी कृपाळू, प्रेमळ आणि क्षमाशील देव होतो. But Adam and Eve, परंतु आदाम आणि हवा when God questioned them, ज्यावेळेस देवाने त्यांना प्रश्न विचारला, they did not took the responsibility of the mistake that they have committed. जे पाप त्यांनी केलं होतं त्या पापाबद्दलची जबाबदारी त्यांनी घेतली नाही. Therefore, we are having problems in whole of the world. आणि म्हणून संपूर्ण विश्वामध्ये समस्या आहेत. Many times we know that we are responsible for our mistakes, पुष्कळांना आम्हाला माहित आहे की आम्ही आमच्या चुकाबद्दल जबाबदार आहोत, but we don't want to accept that. परंतु आम्हाला ते स्वीकारायचं नाहीये. We don't want to take the responsibility of the mistake that we have committed. ज्या चुका आम्ही करतो त्याची जबाबदारी आम्ही घेत नाही. Human life is a forgiving life, मानवी जीवन हे क्षमेचं जीवन आहे. and same character has flown in the life of the people. आणि तेच गुणधर्म लोकांच्या जीवनामध्ये आला आहे. We also are ready to forgive anyone who is ready to accept his own responsibilities of committing sin or mistake. जे कोणी आपले पाप किंवा आपले चूक स्वीकारतात त्यांना देखील आम्ही क्षमा करतो. When person does not accept our responsibility or take the responsibility of our mistake, then receiver gets mad. आणि ज्यावेळेस एखादा व्यक्ती त्याने केलेली चूक किंवा पातकीची जबाबदारी घेत नाही त्यावेळेस तो व्यक्ती रागावतो. But when, in spite of what Adam and Eve did, परंतु आदाम आणि हवाने जे केलं ते केलं असताना सुद्धा God the Father took them out of the Garden of Eden. देव पित्याने त्यांना एदेन बागेतून बाहेर नेलं. That because that they should not eat the fruit of the tree of life without repentance. जेणेकरून पश्चातापाशिवाय त्यांनी जीवनाचं फळ खाऊ नये. But when we see them out of the garden, परंतु ज्यावेळेस आम्ही त्यांना एदेन बागेच्या बाहेर पाहतो, Father God killed an animal, innocent animal, देव पित्याने निर्दोष जनावराला मारलं and covered Adam and Eve with the aprons of the skin. आणि मग आदाम हवा यांना चर्मवस्त्र त्यांनी नेसवले. So this story was transferred from Adam to Abel to further generations and to the Job. आणि ही कहाणी जी आहे आदामाच्या पिढीपासून हवेलाच्या पिढीपासून पुढे योबाच्या पिढीपर्यंत ते तोंडी सांगितली गेली. Though Job was very rich in the community, जरी समाजामध्ये योब फार श्रीमंत होता, so he was having wealth, जरी त्याच्याकडे पुष्कळ संपत्ती होती, he had all the camels and goats and asses and servants. त्याच्याकडे सेवक होते, उंट होते, गाढवी होते, He had very good family, त्याचं चांगलं कुटुंब होतं, 7 sons and 3 daughters. 7 पुत्र आणि 3 कन्या. Word of God says, देवाचं वचन सांगतं Job was offering sacrifice every day for his sons. दररोज योब मोठ्या पहाटे उठून आपल्या लेकरांच्या वतीने परमेश्वराकडे अर्पण करीत असे. Job is telling, योब सांगत आहे, Father has been given the responsibility to be the priest of the house. योब सांगत आहे की पित्याला कुटुंबाचा याजक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. Job was offering sacrifices thinking that if my sons would have committed sin, योब आपल्या लेकरांच्या वतीने अर्पण करत असाल म्हणत विचार करत होता की जर माझ्या लेकरांनी जर पाप केलं that they would not experience the curse of Satan in their life. तर त्यांना सैतानाच्या कोपाचा अनुभव होऊ नये. So fathers today, म्हणून आज पित्यांनो we need to stand in the family as the priest of the family. आम्हाला आमच्या कुटुंबामध्ये देवाचं याजक म्हणून आम्ही थांबलं पाहिजे. And as we look to the Old Testament, जुन्या करारामध्ये आपण पाहत असताना God has revealed himself as the God of Abraham, Isaac and Jacob. देवाने स्वतःला अब्राहम, इसाक आणि याकोब याचा देव म्हणून प्रकट केला आहे. Then in Exodus, God says, now I will reveal myself with my name
I am that I am. आणि मग निर्गम मध्ये ते म्हटलं की मी जो आहे तो आहे ह्या नावाने मी लोकांना स्वतःला प्रकट करणार आहे. If you read the whole Old Testament, मग पूर्ण जुना करार जर वाचला God has revealed himself as a God having different names and his characters exemplified with that. आणि मग आपण पाहतो की पूर्ण जुना करारामध्ये देवाने स्वतःला वेगवेगळ्या नावांनी प्रकट केला आहे, ज्या नावामध्ये त्याचे वेगवेगळे गुणधर्म आहेत. That till Malachi, आम्हाला पाहायला मिळतं की मलाकीच्या पुस्तकापर्यंत that God is revealing himself as the God. देव स्वतःला देव म्हणून प्रकट करत आहे. And even in the Malachi, मलाकी या पुस्तकामध्ये देखील the prophecy has come by Malachi. मलाकी संदेष्टा भविष्यवाणी आणत आहे. The day is going to come असे दिवस येत आहेत that fathers' hearts will be turned to their children back. आणि मग पित्याचं अंतःकरण आपल्या लेकरांकडे पुन्हा वळवलं जाईल. And children's heart will be turned back to their father. आणि लेकरांचं अंतःकरण पुन्हा आपल्या वडिलांकडे वळवलं जाईल. So we have references of that. आणि हे संदर्भ आपल्याकडे आहेत. But when we read Psalms 103, पण ज्यावेळेस आम्ही स्तोत्र संहिता 103 वाचतो, a father, David, जो पिता दावीद writing this psalm, हे स्तोत्र लिहित आहे, explaining God as a father. देवाला पिता म्हणून संबोधित आहेत. And therefore he says, as the father forgiveth his children, so the Lord forgive them that love him. आणि म्हणून दावीद म्हणत आहे की जसा बाप आपल्या लेकरांवर क्षमा करतो, लेकरांची क्षमा करतो, तसा परमेश्वर आपल्या लेकरांची क्षमा करतो. So only David has expressed this term as the father. आणि म्हणून केवळ दावीदच देवाला पिता म्हणून संबोधित आहे. And whole Old Testament reveals God as a God. आणि पूर्ण जुना करार देवाला देव म्हणून प्रकट करत आहे. And they were experiencing triune God in many places. आणि पुष्कळ ठिकाणे त्रैक्य देवाबद्दल सांगितलं आहे. Yet तरीही nobody knew God as a father at that time. तरी त्या वेळेमध्ये कोणालाच देव पिता आहे हे माहित नव्हतं. But when Jesus Christ came from the heaven, पण ज्यावेळेस येशू ख्रिस्त स्वर्गातून आला, took the human form मानवी रूप धारण केलं and lived on the face of the earth, आणि पृथ्वी तलावर जगला, he has introduced us God as Father. त्यांनी आम्हाला ही ओळख करून दिली आहे की देव पिता आहे. Read the New Testament. जुन्या नव्या करारामध्ये वाचा, Read the Gospels. शुभवर्तमाने वाचा. Always, whenever Jesus talked about his supernatural power or his ability or all his works or his statements, ज्या वेळेस येशू ख्रिस्ताने विधान केले, ज्याच्या वेळेस येशू ख्रिस्ताने आपल्या कार्याविषयी सांगितलं आहे, ज्या वेळेस येशू ख्रिस्ताने आपल्या अलौकिक सामर्थ्याविषयी सांगितलं he आहे, always referred God as the Father. त्यांनी देवाला पिता म्हणून संबोधिला आहे. Why did Jesus do that? येशू ख्रिस्ताने हे का केलं आहे? Because he became human person. कारण त्यांनी मानवी रूप धारण केलं. He took the birth as a human person. मनुष्य म्हणून तो जन्मास आला. That's why when in Gospel of Luke, म्हणून आपण पाहतो लूक शुभवर्तमानामध्ये, when he stayed back in Jerusalem, ज्यावेळेस तो पुन्हा मागे येरुशलेममध्ये राहिला मंदिरात, Joseph and Mary went to Nazareth, आणि मग योसेफ आणि मरिया नासरेतकडे गेले. thinking that Jesus would be with his friends. त्यांना असं वाटलं की येशू ख्रिस्त जो बाळ होता त्या काळात तो त्या मित्रांसंती असेल, But he was not with their friends. परंतु तो मित्रांसंती नव्हता. So Joseph and Mary turned back and came back to Jerusalem, आणि योसेफ आणि मरिया पुन्हा येरुशलेमेकडे आले. and they found Jesus in the temple. त्यांनी येशू ख्रिस्ताला मंदिरात पाहिलं. And then they questioned Jesus, why did you do this? आणि मग येशू ख्रिस्ताला प्रश्न केला की तू हे का केलं आहे? And Jesus responding, येशू ख्रिस्त उत्तर देत आहे, is it wrong that I stay in my father's house? चुकीचं आहे का की मी माझ्या वडिलांच्या घरामध्ये असावं? So Jesus spoke about God as a father. येशू ख्रिस्ताने देव हा पिता आहे असं सांगितलं आहे. And then in Gospel of Matthew chapter 6,
आणि मत्तय कृष्णवर्तमानाचा 6वा अध्यायामध्ये Jesus speaks to his disciples येशू ख्रिस्त शिष्यांना सांगत आहे and tells them the model of prayer. आणि प्रार्थनेचा प्रकार तो त्यांना शिकवत आहे. Then he says, when you pray, pray in this manner. मग तो म्हणत आहे की ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करा त्यावेळेस अशा प्रकारे प्रार्थना करा. Jesus says you must build your relationship with the God as the Father. येशू ख्रिस्त सांगत आहे की तुमचं देव असं ते नातेसंबंध पिता म्हणून असलं पाहिजे. Unless and until we build our relationship with God as a Father, जोपर्यंत आम्ही देवासंती पिता म्हणून संबंध ठेवत नाही we really cannot have a communication with God. आम्ही खरोखर देवासंती संभाषण करू शकत नाही. But as a Father, पण पिता या नात्याने when we look to the life of Job, ज्यावेळेस आम्ही योबाच्या जीवनाकडे पाहतो, let's look to the life of Job. आपण योबाच्या जीवनाकडे पाहूया. There are several things that we want to look into the life of Job as a father. योबाच्या जीवनामध्ये पिता म्हणून आपल्याला काही गोष्टी पाहायच्या आहेत. And let us all the fathers examine yourself in this line. आणि या प्रकाशामध्ये सर्व पित्यांनी आपल्या आत्म्याचं परीक्षण करावं. I am also examining myself. मी देखील माझ्या आत्म्याचं परीक्षण करीत आहे. First thing we will look that his character. पहिली गोष्ट आपण पाहतो योबाचं चारित्र्य. The word of God says he was perfect person, upright, fearing God and stayed away from sin. तो परिपूर्ण आणि नीतिमान देवभीव आणि पापापासून लांब असणारा व्यक्ती होता. This is what Job chapter 1 verse 1 says. योब 1:1 मध्ये हेच म्हटलं आहे. There was a man in the land of Uz whose name was Job, and that man was perfect and upright and one that feared God and eschewed evil. उस देशात एक पुरुष होता, त्याचे नाव योब असे होते. तो सात्विक व सरळ होता. तो देवाला भिवून वागे व पापापासून दूर राही. What a wonderful character this is. किती अद्भुत चारित्र्य आहे. He said that Job, though he was very rich, जरी योब फार श्रीमंत होता, though he was very wealthy, जरी तो फार धनवान होता, though he was very famous, जो प्रसिद्ध होता, though he had servants with him, जरी त्याचे पुष्कळ सेवक होते, though he had a beautiful family, जरी त्याचं सुंदर कुटुंब होतं, yet तरीही his character was upright, fearing God, staying away from sin. तरी तो सात्विक व सरळ होता, देवाला भिवून वागणारा होता, व पापापासून दूर राहणारा होता. Fathers पितांनो and brothers and sisters, आणि भावांनो बहिणींनो, riches is not our introduction, our identity. धन संपत्ती आपली ओळख नाही. Fame and name is not our identity. नाव आणि प्रसिद्धी आमची ओळख नाही. Our identity is whether I am fearing God or not. आमची ओळख हीच आहे की मी देव भिव आहे का नाही, Whether I am staying away from sin. मी पापापासून दूर राहतो का नाही. In Job chapter 1 verse 8, योब 1:8 मध्ये म्हटलं आहे. we find that what God speaks about Job. योबाविषयी देव काय म्हणतो आपण पाहतो. And see, God is speaking about Job to Satan. आणि परमेश्वर सैतानाशी योबाबद्दल बोलत आहे. And God speaks in chapter 1 verse 8. आणि अध्याय 1:8 मध्ये परमेश्वर And म्हणतो, the Lord said unto Satan, hast thou considered my servant Job, that there is none like him in the earth, a perfect and upright man, one that feareth God and escheweth evil? परमेश्वराने सैतानास विचारले, माझा सेवक इयोब याकडे तुझे लक्ष गेले होते काय. भूतलावर त्याच्या तोडीचा सात्विक सरळ देवाला भिवून वागणारा व पापापासून दूर राहणारा असा दुसरा कोणी नाही. God is saying there is no one on the face of the earth like Job the father. देव म्हणत आहे की इयोब जो पिता आहे त्याच्यासारखा भूतलावर कोणीच नाही. God fearing person. देवभीव व्यक्ती. Fathers, पितांनो, we want to live a life in our life that people would say there is no one like so and so. आम्हाला आमच्या जीवनामध्ये असं जगलं पाहिजे की लोक साक्ष देतील की आमच्यासारखा या पुतळ्यावर कोणी नाही. What is testimony of people about us?
मग लोक आमच्याबद्दल काय साक्ष देतात? What is the testimony of God about us? देव आमच्याबद्दल काय साक्ष देतो? Remember, God is speaking to Satan, देव सैतानासंती बोलत आहे. and God is telling Satan देव सैतानाला सांगत आहे, that my servant Job, माझा सेवक योब, my servant Job, माझा सेवक योब. fathers, पितांनो, we are to be servant of God. आम्हाला देवाचे सेवक व्हायचं आहे. Let us not become a father as a master. आम्ही फक्त एक प्रकारे जो मालक आहे अशा प्रकारे पिता होऊ नये. Many times in many families, पुष्कळ कुटुंबामध्ये fathers behave like a boka. आणि आपण पाहतो की पिता हे बोक्याप्रमाणे वागतात. He stares his eyes to the children. रागाने लेकरांकडे पाहतो And he shouts. He knows only shouting. आणि त्याला देखील फक्त ओरडणं माहित आहे. And the moment children make a mistake, he wants to punish them. आणि ज्या क्षणी लेकर चुका करतात त्या क्षणी वडील वाटत पाहतात की कधी चूक होईल, कधी मी शासन करील. He wants to create terror about himself into the minds and the hearts of the wife and the children. आणि स्वतःबद्दलची एक प्रकारचं भय पत्नीच्या लेकरांच्या मनामध्ये आणू इच्छितो. Sometimes it happens like this. कधी कधी असं घडतं. All rats are playing in the house. आणि सर्व उंदर जणू काय घरामध्ये खेळत आहेत All children are very enjoying the house आणि घराचा आनंद घेत आहेत. with mother. आई संते, Father is not in the house. पिता घरात नाही There is joy and happiness in the house. आणि घरामध्ये आनंद आणि सर्व काही सुखदायक चाललाय. And the moment the father enters in the house, आणि ज्या क्षणी पिता घरात प्रवेश करतो his very entry तेथे आतमध्ये येणंच is just like a boka coming in front of the rats. जणू काही उंदरांसमोर बोका आला आहे. And as soon as the rats see the boka has come, आणि ज्यावेळेस उंदर पाहतात की बोका आला आहे, all rats go into their own holes. आणि सर्व उंदर आपल्या बिळात जातात. So father comes मग पिता येतो, and children look at him लेकरं त्याच्याकडे and they पाहतात. run. Either they cling to mother or run to their home rooms. एक तर आईचा पदर धरतात, नाही तर आपापल्या खोली जातात. And father takes pride that, I am father. My children are afraid of me. My wife is afraid of me. आणि मग जो वडील आहे तो याच्यामध्ये प्रौढी मिळवतो की मी आता बाप आहे आणि माझे लेकरं आणि माझी बायको माझ्या धाकात आहे. Job was a father as a priest and Job- servant of God. योब हा पितानाने देवाचा सेवक व देवाचा याजक होता. And there was no one like Job. आणि योबासारखा त्या काळामध्ये कोणी नव्हता. No one like Job. योबासारखा कोणी नाही. No one like that father योबासारखा पिता कोणी नाही. who loved his children, ज्याचं प्रेम आपल्या लेकरांवर होतं, who spent time for his children, त्याने आपल्या लेकरांमध्ये वेळ घालवला who took the responsibility of the spiritual life of the children. आणि लेकरांच्या आध्यात्मिक जीवनाची जबाबदारी घेतली. Fathers, how much more it is important that we as fathers take the responsibility of the spiritual life of the children. पितांनो, हे किती महत्वाचे आहे की आमच्या लेकरांच्या आध्यात्मिक जीवनाची जबाबदारी मी घेतली पाहिजे. We many times take the responsibility as a profession. आपण एक कामगिरी म्हणून जबाबदारी घेतो. I am advocate. मी ॲडव्होकेट आहे, I will bang on my children's mind. मी माझ्या लेकरांच्या मनावर ते ठसवेल. You should become advocate. तुम्ही ॲडव्होकेटच झालं You पाहिजे, should become judge. तुम्ही जजच झालं पाहिजे. I am mechanic. मी मेकॅनिक आहे, I will impart that into my children. माझ्या लेकरांच्या मनामध्ये मी पेरू ठेवेल. That you should be also engineers, तुम्ही mechanics. मेकॅनिकच झालं पाहिजे. And I am a doctor. मी डॉक्टर आहे, You should be a doctor. तुम्ही देखील डॉक्टर झालं And पाहिजे. children study with the fear of this father's demand. आणि जे वडिलांची मागणी असती त्याबद्दलच्या भीतीमध्ये लेकरं अभ्यास करतात. And many children cannot cope with the father's demand. आणि मग पुष्कळ लेकरं वडिलांच्या मागण्या पूर्ण करू शकत नाही. They get depression and frustration in their heart. त्यांच्या जीवनामध्ये ते हताश आणि निराश होतात. We talk to our children. आम्ही लेकरांना बोलतो, You must secure mark more than 95. Must be. 95 पेक्षा अधिक मार्क तुला मिळालेच पाहिजे. And the child is weak. लेकरू अशक्त आहे. And because when we thrash it on upon them, आणि मग ज्यावेळेस आम्ही ते त्यांच्यापासून मागणी कठोर करतो,
then they are frustrated within themselves. मग ते स्वतःमध्ये हताश होतात And they try to look to other children. आणि मग इतर लेकरांकडे ते पाहतात And when they see anybody smarter than them, आणि मग त्यांच्यापेक्षा हुशार जर कोणी पाहिलं त्यांनी they get more depressed in their heart. मग ते अधिकाधिक हताश होतात अंतःकरणामध्ये. Fathers, take the place of the servant of God in the family. पिता देवाचे सेवक म्हणून तुमच्या कुटुंबामध्ये जागा घ्या. Take the place that you are living a perfect life. आणि तुम्ही परिपूर्ण जीवन जगत आहात ही भूमिका घ्या. Job was a ideal father having a big family. योब जो आदर्श पिता होता त्याच्याकडे मोठं कुटुंब होतं. In Job chapter 1 verse 2, योब 1:2 मध्ये, Job chapter 1 verse 18, योब 1:18 मध्ये, Job chapter 1 verse 19, योब 1:19 मध्ये you will find that he was having a great responsibility of his own family along with the other responsibility of his business and of his cattle and of his servants. हे आपण पाहतो या वचनामध्ये की त्याच्या व्यवसायाच्या जबाबदाऱ्या व्यतिरिक्त त्याच्या नोकरांना सांभाळण्याच्या जबाबदाऱ्या व्यतिरिक्त तो कुटुंबाची जबाबदारी अचूकरित्या पार पाडत होता. So he had a big land with him पुष्कळ मोठी जमीन होती and he had all the business going on. आणि सर्व त्याचा व्यवसाय चांगला चालला होता. God wants to bless you, fathers. पिता देवाला तुम्हाला आशीर्वाद करायचा Don't आहे. worry about this corona pandemic. कोरोना प्रादुर्भावाबद्दल बरी काळजी करू नका. Let us dedicate our life to become servants of God. आपण आपलं जीवन देवाचे सेवक होण्यासाठी समर्पित करूया. Servant of God in the family. देवाच्या तुमच्या कुटुंबामध्ये देवाचे सेवक. You become servant of God in your own family. तुमच्या स्वतःच्या कुटुंबामध्ये तुम्ही देवाचे सेवक व्हा. Let your children learn the love of God through you. तुमच्याद्वारे तुमच्या लेकरांना देवाची प्रीती कळू द्या. Let the children learn the forgiveness through you. क्षमेची वृत्ती तुमच्याद्वारे तुमच्या लेकरांना समजू द्या. Next part in the life of Job. योबाच्या जीवनामध्ये पुढचा भाग हा आहे. त्याची प्रसिद्धी. He was well recognized person in his time. त्याच्या काळामध्ये त्याच्याबद्दल पुष्कळ ओळखत होते. He was, though he was not Israelites, जरी तो इस्रायली नव्हता, though he was not religious, जरी तो धार्मिक नव्हता, but he was perfect, living holy life. तरी तो परिपूर्ण पवित्र जीवन जगत And we होता. recognize that the greatest of all man, he was recognized by the Lord God Almighty. आणि देवाने त्याला त्या ठिकाणच्या काळातला सर्वात महान व्यक्ती म्हणून ओळखला आहे. The word of God says in Job chapter 1 verse 3, योब 1:3 मध्ये देवाचं सांगतं, his substance also was 7,000 sheep and 3,000 camel and 500 yokes of oxen and 500 she asses and a very great household, so that this man was a greatest of all the men of the east. 7,000 मेंढरे, 3,000 उंट, बैलांचे 500 जोड्या व 500 गाढवी एवढे त्याचे धन होते आणि त्याचा परिवार फार मोठा होता. असा तो पूर्व देशातल्या सर्व लोकात थोर होता. Having all these possessions, हे सर्व संपत्ती असताना देखील, having all these positions, हे सर्व पद असताना देखील he was humble servant of God. तो देवाचा नम्र सेवक होता. Fathers, पिता, we get educated, आम्हाला शिक्षण मिळतं, we get degrees, आम्हाला पदव्या मिळतात, we get qualities, आम्हाला कलागुण मिळतं and we boast about our qualities and our abilities. आणि आमच्या पात्रतेविषयी, आमच्या गुणवत्तेविषयी आम्ही प्राउढी मिळवतो. If we are talented, जर आम्ही कलागुणाने भरलो आहोत, if we are good singers, जर आम्ही चांगले गायक आहोत, then we are boasting of our talent, आम्ही आमच्या कलागुणाविषयी फुशारकी मारतो and we try to speak to the people on the basis of our talent, our abilities, our qualities. आमच्या पात्रतेच्या आधारे, आमच्या कलागुणाच्या आधारे आम्ही लोकांसंगती बोलू लागतो. And people are hurt when we do that. आणि ज्यावेळेस आम्ही ते करतो, लोक दुखावले जातात. They will not tell us, ते आम्हाला तोंडावर बोलणार नाही, but when the way we look at them, पण ज्या नजरेने आम्ही त्यांच्याकडे the way पाहतो, we speak with them,
ज्या प्रकारे आम्ही त्या संती बोलतो, In any given situation, what is our response and what is our reaction? कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही कशा रीतीने प्रतिसाद देतो किंवा आम्ही प्रतिकार करतो. Why? का Job was so famous का इयोब इतका थोर आणि प्रसिद्ध होता? because in spite of having all the riches, कारण का सर्व समृद्धी असताना देखील he had a close connection with God. तेथं देवासंती जवळीक संबंध होता. Fathers, पितांनो, please कृपा करून be father in your house. तुमच्या कुटुंबामध्ये पिता म्हणून राहा. Why children are going out and doing love affairs? का लोक लेकरं घराबाहेर जातात आणि लफडे करतात? See, we take care of the child when child is very small. ज्यावेळेस लेकरू लहान आहे आम्ही त्याची इतकी काळजी घेतो, But that time child has only few requirements. त्यावेळेस लेकराच्या मागण्या किंवा गरजा फार कमी आहेत. Child has only requirement of food and rest and taking care. लेकाची गरज काय की काळजी घेणं, जेवण आणि विश्रांती. But as the child grows up, जसं जसं लेकरू वाढतं, child develops the craze of love. आणि मग प्रीतीविषयीची तीव्र इच्छा त्याच्या मनामध्ये निर्माण The होते. physical changes occur in the child's life. लेकराच्या शरीरामध्ये शारीरिक बदल होतात And those require someone to stand with them. आणि मग तेव्हा त्यांना गरज असते की कोणीतरी त्यांच्या संती उभं राहावं. And that is the time they need father. हीच ती वेळ आहे की लेकरांना पित्याची गरज आहे. Father must show the example of trusting God. देवावर भरोसा कसा ठेवला पाहिजे हा आदर्श पित्याने लेकरांसमोर ठेवला पाहिजे. Father need to speak continually about God rather than his achievements. आणि मग स्वतःच्या पात्रतेविषयी न बोलता देवाविषयी वारंवार पित्याने लेकरांना सांगितलं पाहिजे. In Deuteronomy अनुवाद chapter 6, 6वा अध्याय we find what the word of God says. आपण देवाचं वचन वाचतो. The word of God says, देवाचं वचन सांगतं, verse 8, अनुवाद येता Chapter 6 6वा verse 8. अध्याय आणि वचन 8. and thou shalt bind them for a sign upon thine hand, and they shall be as fortlets between thine eyes. This is what word of God. He is talking about the word of God. देवाच्या सांगितलं आहे, त्या आपल्या हाताला चिन्ह दाखल बांध आणि आपल्या डोळ्यांच्या मध्यभागी कपाळपट्टी म्हणून लाव. He speaks to the fathers. हे पित्याला म्हटलं सांगितलं गेलं आहे. Old Testament, जुन्या most of करारामध्ये the Old Testament जुन्या करारामध्ये बहुतेक वेळा has been written in masculine language. हे जे पुरुष म्हणून संबोधलं गेलं आहे. Masculine language is used in the Old Testament. आणि पुलिंगी भाषा ही जुन्या करारामध्ये वापरली गेली आहे. That means God is talking to the fathers. या ठिकाणी देव पित्यासंती वडिलांसंती बोलत आहे. Verse 11 says, 11 वचन सांगितलं आहे, and houses full of good things which thou fieldest not, and wells digged which thou diggest not, vineyards and olive trees which thou plantest not, when thou shalt have eaten and be full. तू भरलेले नाहीत अशी उत्तम वस्तूंनी भरलेली घरे, तू खोदलेले नाहीत अशा खोदलेल्या विहिरी, तू लावलेले नाहीत अशी द्राक्षमळे व जैतून वृक्ष, हे सर्व तो तुला देईल आणि तू त्याची उपभोग घेऊन तृप्त होशील. This is, God says, when you do the word of God and when you connect yourself with the word of God. ज्यावेळेस तुम्ही देवाच्या वचनाप्रमाणे चालता, देवाशी स्वतःला संलग्न करता, Whole chapter 6 speaks about that. पूर्ण 6वा अध्याय त्याच्याबद्दल सांगतं. You can read it over and over again. तुम्ही वारंवार ते वाचू शकता. And when you read it, you will find that God is speaking about the righteousness that He's looking from the heart and life of the fathers. मग आपण पाहतो की देव पितांच्या अंतःकरणात, वडिलांच्या अंतःकरणातून जी धार्मिकता अपेक्षित करतात त्याविषयी सांगितलं आहे. Chapter 6, 7, 8 and 9.
अनुवाद 6वा अध्याय 7वा अध्याय 8वा 9वा अध्याय speaks about fathers receiving blessings from the Lord God Almighty. यामध्ये पाहिलं आहे की अध्यायांमध्ये पिता जे आशीर्वाद देवापासून प्राप्त करून घेतो त्याविषयी सांगितलं आहे. All the blessings that you are looking for जे सर्व आशीर्वाद जे तुम्हाला हवे आहेत are mentioned in these chapters. या अध्यायांमध्ये त्याचा उल्लेख करण्यात आला आहे. And God wants to assure you that if you will love Him with all your hearts, with all your mind, with all your soul, these things shall be with you. आणि देव तुम्हाला खात्री देऊ इच्छितो की जर तुम्ही देवावर पूर्ण अंतकरणाने पूर्ण मनाने पूर्ण जीवाने प्रीती कराल तर हे सर्व आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील. Chapter 16, verse 16, chapter 6, verse 16, the word of God says, 6वा अध्याय 16 वचनामध्ये म्हटलं आहे, Ye shall not tempt the Lord your God as ye tempted him in Messiah. तुम्ही मसाये तुमचा देव परमेश्वर याची परीक्षा पाहिली तशी पाहू नका. Fathers, let us never tempt God and say in your mind, I am going to pray, let me see whether God is going to answer or not. आणि पिता तुम्ही कधीच असा विचार करू नका की मी परीक्षा घेणार देवाची आणि प्रार्थना करून पाहणं की देव माझ्या प्रार्थनेचं उत्तर देतो की नाही. And because Job was a servant of God and perfect person, आणि योब हा सात्विक व्यक्ती होता, देवभी होता म्हणून see, Satan had his eyes upon Job. सैतानाचा निशाणा योबावर होता. If you are living good, जर तुम्ही चांगलं जीवन जगत if आहात, you are going to live a righteous life, जर तुम्ही सात्विक जीवन जगत आहात, you will be the target of Satan. तुम्ही सैतानाचा निशाणा असणार आहात. And see, in the life of Job, योबाच्या जीवनामध्ये Job confessed about his righteousness. योबाने स्वतःच्या धार्मिकतेविषयी सांगितलं And आहे. Satan said, why Job is flourishing in his life? आणि सैतान म्हटला की योब त्याच्या जीवनामध्ये आशीर्वादित का आहे, Why this father is successful in his life? का हा वडील योब त्याच्या जीवनामध्ये यशस्वी आहे, Because you have covered with him with a hedge of your grace. कारण तुझ्या कृपेचं वेष्टन किंवा कुंपण त्याच्या भोवती तू ठेवलं आहे. Hallelujah. हालेलुया. Fathers, let us be covered by the grace of God. पितानो देवाच्या कृपेच्या वेष्टनाने आम्ही वेष्टित राहूया. Let Satan test about us. सैतानाने आमच्या बद्दल परीक्षा घ्यावी. Let Satan speak about us. सैतानाने आमच्या विषयी बोलावं. I cannot touch this brother. I cannot touch this father. I cannot destroy him because he is covered by the mercy of God. सैतानाने आमच्याबद्दल बोलू द्या की मी ह्या वडिलांना त्या वडिलांना स्पर्श करू शकत नाही कारण का त्यांच्या भोवती देवाच्या दयेचं वेष्टन आहे. In the name of Jesus Christ, येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये I'm going to tell you, मी तुम्हाला सांगू इच्छितो, fathers, पिता let us be covered with the mercy of God. देवाच्या दयेच्या वेष्टने आम्ही सभोवताल झालं पाहिजे. Trials and troubles will come. मोह परीक्षा येतील. Satan will try to destroy you सैतान तुम्हाला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करेल, as he did in the life of Job. ज्याप्रमाणे योबाच्या जीवनामध्ये सैतानाने केला आहे. Satan tried to destroy everything in the life of Job, one after the another. आणि एकामागे एक सैतानाने योबाच्या जीवनातील सर्व गोष्टी उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. He took his property away from him. त्याची संपत्ती त्यांनी नेली, He took his sons away from him. त्याचे लेकरं नेले, He took his wealth away from him. त्याची धन नेलं. Yet तरीही Job did not leave faith in God. तरी योबाने देवावरचा विश्वास याच्यामध्ये मागे पुढे पाहिलं नाही. His dear friends came. त्याचे प्रिय मित्र आले, They tried to torture him in his mind. त्याच्या मनामध्ये त्याला हताश करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी They stayed 7 days. 7 दिवस शांत राहिले, But after that they started torturing him, त्याच्यानंतर ते त्याला त्रास देऊ लागले. convincing him that maybe you have done this wrong, maybe you have done that wrong. ते योबाला सांगू लागले कदाचित तू हे काहीतरी चूक केलंय त्याच्याबद्दल तुला हे त्रास होत आहे. But you will find Job, the father, he has a prayerful life. परंतु आपण पाहतो योब जो पिता होता त्याचं प्रार्थनामय जीवन. Job knew how to seek God. योबाला ठाऊक होतं की देवाचा शोध कसा घ्यायचा. There are 7 different things of prayer he had in his life. आणि योबाच्या प्रार्थनामय जीवनामध्ये 7 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. One is simple prayer, no big words. मोठे शब्द नाही परंतु साधी प्रार्थना. Job chapter 15 verse 4. योब 15:4 मध्ये He had a purity of prayer. शुद्ध प्रार्थना. His prayer was pure.
त्याची प्रार्थना शुद्ध होती. Job chapter 16, verse 17. योग 16:17. At times he had an empty prayer. काय काय वेळ त्याचा प्रार्थना रिक्त होती. Job chapter 21, verse 15. योग 21वा अध्याय वचन 15. He was having profitable prayer. आणि फायदादायक प्रार्थना. Job chapter 22, verse 27. योग 22वा अध्याय वचन 27. He had a prayer of blessedness. आशीर्वादाची प्रार्थना. Job chapter 33, verse 26. योग 33वा अध्याय वचन 26. He was having interceding prayer. मध्यस्थीची प्रार्थना. Job chapter 42, verse 8. योग 42:8. And he was having emancipating prayer. आणि निस्वार्थी प्रार्थना. Job chapter 42, verse 10. योग 42वा अध्याय वचन 10. Chapter 8, verse 5. 8 वचन 15. Please read these scripture portions कृपा करून हे शास्त्र संदर्भ वाचा and find out the prayer life of Job. आणि इयोबाचं प्रार्थनामय जीवन पहा. And because he had a closeness with God, आणि इयोबाचा देवासंती इतका घनिष्ठ संबंध होता in म्हणून spite of all the trials and troubles and difficulties, जरी त्रास, दुःख, संकट, मोह आले, persecution and losses, जरी त्याचा तोटा झाला, जरी त्याचा छळ झाला, Job had a patience with God. इयोब हा देवासंती सहनशील होता. Church, मंडळी, many fathers have lost their jobs in this coronavirus. या करोनाच्या प्रादुर्भावामुळे पुष्कळ वडिलांनी आपापले काम गमावले आहेत. Your job is gone. तुमचं काम गेलं आहे. That may be from one company. कदाचित ते एका कंपनीद्वारे असेल, But fathers, परंतु पिता, brothers, भावांनो, sisters, बहिणींनो, have trust in God. देवावर भरोसा ठेवा. And your God knows your need. तुमच्या देवाला तुमची गरज ठाऊक आहे. Your God knows how to meet your need. तुमच्या देवाला माहिती आहे तुमच्या गरजा कशा पुरवायच्या Your आहेत. God knows when to meet your need. तुमच्या गरजा कधी पुरवायच्या आहेत तुमच्या देवाला माहित आहे. We many times pray for very, very impatient prayer. आम्ही असहनशील प्रार्थना करतो. Bible presents Job as a model of patience. आणि एक सहनशीलतेचा कित्ता म्हणून देवाच्या वचनामध्ये इयोबाबद्दल सांगितलं आहे. Job the father had faith in God. Job chapter 19, verse 1 to 27. आणि इयोब 19:1-27 या वचनामध्ये आपण पाहतो की इयोब जो आदर्श पिता आहे त्याचा देवावर विश्वास होता. Job had a patience as mentioned in James chapter 5, verse 11. याकोब 5:11 प्रमाणे इयोबाच्या जीवनामध्ये सहनशीलता होती. Finally, सरते शेवटी this father, हा पिता इयोब he had total confidence in the Lord. देवावर पूर्ण भरोसा ठेवला होता. Job chapter 23, verse 10. इयोब 23:10. Job chapter 27, verse 2 to 6. इयोब 27वा अध्याय वचन 2-6. No matter what questions that may come on his way, कुठलेही प्रश्न त्याच्या मार्गावर येऊ, this father Job, हा पिता इयोब who lost everything, ज्यांनी सर्व काही गमावलं, who lost his children, ज्यांनी आपली लेकरं गमावली, his wife left him, त्याची पत्नी त्याला सोडून गेली, but Job said, my Redeemer liveth. पण इयोब म्हणतो मला ठाऊक आहे माझा उद्धारक जिवंत आहे. And Job was very much considering God's voice more than people's voice. आणि लोकांची वाणी ऐकण्यापेक्षा इयोब हा सदैव देवाची वाणी ऐकत होता. Job's friends have persecuted him, mentally tortured him. आणि मानसिकरित्या इयोबाच्या मित्रांनी त्याला त्रास दिला आहे, त्याला हताश केला आहे. God's anger came upon his friends. देवाचा क्रोध त्याच्या मित्रांवर आला And God was going to kill those friends. आणि देवा त्या मित्रांना मारून टाकणार होता. And God told Job, देवाने इयोबाला सांगितलं, Job, इयोब if you will pray for them, तू त्यांच्यासाठी प्रार्थना if कर. you will pray for them, जर तू त्यांच्यासाठी प्रार्थना if you करशील, will intercede for them, जर तू त्यांच्यासाठी मध्यस्थी करशील, I will save their lives. मी त्यांचं जीवन वाचवेल. And Job, an ideal father, prayed interceding prayer for his children, for his friends. आणि इयोब जो आदर्श पिता होता त्यांनी मध्यस्थीची प्रार्थना आपल्या मित्रांसाठी केली आहे. And when he did that, आणि ज्यावेळेस त्यांनी ते केलं, when he prayed interceding prayer without any selfish motive,
कुठलाही स्वार्थी उद्देश न घेऊन ज्यावेळेस योबाने आपल्या मित्रांसाठी मध्यस्थीची प्रार्थना केली, you will find that immediately God blessed him double. आणि तत्काळ क्षणी देवाने दुपटीने त्याला आशीर्वाद केलाय. Job was left all alone as he was in quarantine, आणि जणू काय योब क्वारंटाईन मध्ये होता, but he did not leave his connection with God. परंतु त्यांनी देवासंती आपला संबंध तोडला नाही. That's why Jesus said, म्हणून येशूने म्हटलं आहे, when you pray, pray like this manner. ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करता अशा प्रकारे प्रार्थना करा. Our Father who art in heaven. हे आमच्या स्वर्गातील पित्या. That's why David the father explains God as a father. म्हणून दावीद जो पिता आहे त्याने देवाला पिता म्हणून In संबोधित Psalms केलं 103, स्तोत्र 103 मध्ये. as father pitieth unto his children, जसा वडील आपल्या लेकरांवर ममता करतो, so God pitieth them that fear him. तसा देव आपल्या भय देणाऱ्यावर ममता करतो. And the word of God says in Psalms 103, स्तोत्र 103 मध्ये देवाचं वचन सांगतो, God wants to, Heavenly Father wants to give a blessings that would transfer from father to his children and from their children to their children. स्वर्गाच्या पित्याला वडिलांना असे आशीर्वाद द्यायचे की ते आशीर्वाद त्यांच्या लेकरांपासून त्यांच्या पुढच्या पिढीपर्यंत कायम राहतील. Though there was no way for having extra knowledge, जरी हे ज्ञान प्राप्त करण्याचा कुठला मार्ग नव्हता, yet Job had only one thing, that he knew his God. तरी इयोबाला एकच गोष्ट माहित होती की त्याला माहित होता त्याचा देव कोण आहे. In Daniel, the word of God says, दानिएलमध्ये देवाचं वचन those सांगतं, who know their God ज्यांना आपला देव ठाऊक आहे shall do the mighty works. ते महत् कृत्य करतील. Fathers, पितांनो, in the name of the Father, Son, and the Holy Ghost, पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या if नावामध्ये you want your family to be blessed, जर तुम्हाला तुमचं कुटुंब आशीर्वाद पाहायचं आहे, wealth will not bless your family. संपत्ती तुमचं जीवन आशीर्वाद करणार नाही, Position will not bless your family. पद तुमचं कौटुंबिक जीवन आशीर्वाद करणार But नाही. your connection and you being a priest of the family will bring blessings of God from heaven in your family. पण जर तुम्ही देवाचे सेवक राहिला, जर तुम्ही याजक राहिला, जर तुम्ही देवासंधी सरग राहिला, तर देवाचे आशीर्वाद तुमच्या कुटुंबामध्ये पाहिल्याशिवाय राहणार नाही. Job had no idea what was happening, what has gone between God and Satan. आणि देवाबद्दल सैतानामध्ये काय संभाषण झालंय हे योबाला माहित होतं. But Job faced everything as daily life. परंतु दैनंदिन जीवनाप्रमाणे त्याने प्रत्येक गोष्टीला तोंड Just दिलं, an ordinary life. सर्वसाधारण जीवन. But ordinary life as a servant of God. परंतु देवाचा सेवक म्हणून त्यांनी Ordinary सर्वसाधारण जीवन life जगला. of faith in God. विश्वासाचं जीवन सर्वसाधारण जीवनामध्ये जगला. Ordinary life is as the conviction that God is with him, even though everyone has gone away from him. खात्रीपूर्ण जीवन की देव त्या संती आहे हे त्याच्या सर्वसाधारण जीवनामध्ये तो जगला. Let us allow our life to be controlled by God. देवाने आपल्या पूर्ण जीवनाचं नियंत्रण करावं यासाठी आपण प्रार्थना I करूया. wish you all happy Father's Day. तुम्हा सर्व पितांना मी पितृदिनचे शुभेच्छा देत आहे. I, as a father, मी पिता आहे या नात्याने I have been learning मी शिकत आहे. to be a father, that a servant of God. सेवक म्हणून पिता होण्याची. And God has never failed me till today. आणि आजपर्यंत देवाने कधीच मला अपयशी ठरवलं Let नाही. us pray. आपण प्रार्थना करूया. Fathers, पितांनो, let us give our life to God. आपलं जीवन आपण परमेश्वराच्या हाती If देऊ. you want your family to be blessed from heaven, जर तुम्हाला स्वर्गातून तुमच्या कुटुंबात आश्रयित व्हावं असं इच्छा आहे, let us decide that I want to be a servant of God in my own home. आपण हा निर्णय घेऊ की देवा मला माझ्या कुटुंबामध्ये सेवक व्हायचं आहे. I want to be a man of prayer मला in my own home. प्रार्थनेचा व्यक्ती माझ्या स्वतःच्या कुटुंबामध्ये व्हायचा आहे. Father God, I need your help. दे पित्या, मला तुझ्या सहाय्याची गरज आहे. Thank you for speaking to us. तुम्हाला संती बोला म्हणून तुझे आभार Help मानतो. us that we may build our relationship with you as Abba Father. तुझ्या संती आबा पिता म्हणून आमचं नातेसंबंध अधिक दृढ करावं म्हणून आम्हाला तू सहाय्य कर. That whenever we will pray to you, की ज्या वेळेस आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करू, that we would always think in our back of our mind आमच्या मनाच्या मागे आम्ही विचार करू that I am speaking with my Father. की in मी heaven. माझ्या पित्या संती बोलत आहे. I'm speaking with my Father. मी माझ्या पित्या संती बोलत आहे. Help me, Lord, that I be
humble at the feet of the cross. वधस्तंभाच्या पायथ्याशी मी स्वतःला नम्र सापडावं That म्हणून मला my सहाय्य कर. family will receive the divine love from me. जेणेकरून माझ्याद्वारे माझ्या कुटुंबाला दैवी प्रीतीचा That अनुभव my होईल. family will receive divine care from me, through me. दैवी काळजीचा अनुभव माझ्याद्वारे माझ्या कुटुंबाला मिळेल. That I would say it is because of God. आणि मग मी म्हणल की हे केवळ देवामुळे आहे. We commit all of us into your holy hands. मी सर्वांना तुझ्या पवित्र हाती स्वाधीन करतो. In Jesus' precious name we pray. येशू ख्रिस्ताच्या मुलांना मागतो तो ऐक. Amen. आमेन. Now the grace of God, the love of the Lord Jesus Christ, and the communion of the Holy Spirit be with us from now forevermore. Amen. आमेन. We are waiting for soon the church to start again, आपण वाट पाहत आहोत की लवकरच चर्च सभा सुरू व्हावी that our services will start again. आणि आपल्या चर्चच्या सभा पुन्हा सुरू होतील. We have already started taking measures to prepare ourselves to have a church service during this time, pandemic time. आणि ह्या प्रादुर्भावाच्या काळामध्ये सभा कशी घ्यावी याची तयारी आम्ही करीत आहोत. We are fixing up all the sanitizer system and working out that when we will open the church, the government will open the church, we will have a blessed time with God. आम्ही सर्व सॅनिटायझर सिस्टम बसवली आहे आणि ज्यावेळेस सरकार एकत्र येण्यासाठी आम्हाला मुभा देईल त्यावेळेस आम्ही देवाच्या सानिध्यामध्ये आशीर्वादित वेळ घालू. Till then, we will be faithful to worship God in our homes on every Sunday. तोपर्यंत आम्ही दररोज विश्वासूपणे आमच्या घरामध्ये दर रविवारी आम्ही देवाची भक्ती करण्यासाठी विश्वास ठरवू. And at one time, आणि एके वेळेस God has given me privilege to enter and be in your all homes by online. आणि मला देवाने सुसंधी दिली आहे की एकाच वेळेस तुम्हा सर्वांच्या घरामध्ये मी येऊ शकतो ऑनलाईनद्वारे. This is a grace of God. ही देवाची कृपा आहे. We would like to sing a song for you, those who are going to celebrate their birthday or wedding anniversary this week. जे या आठवड्यामध्ये त्यांचा वैवाहिक वाढदिवस किंवा वैयक्तिक वाढदिवस साजरा करण्यात त्यांचं ते आम्हाला बर्थडेचं गीत गायचं आहे. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday all of you. Happy birthday to you. Happy anniversary to you. Happy anniversary to you. Happy anniversary those who are married. Happy anniversary to you. May the dear Lord bless you. May the dear Lord bless you. May the dear Lord bless all of you. Happy birthday to you. Happy anniversary to you. Gracious, loving Heavenly Father, we thank you those who are going to celebrate their personal birthday during this week. कृपाळू परमेश्वर पित्या जे सर्व त्यांचा वैयक्तिक वाढदिवस या आठवड्यामध्ये साजरा करतात त्याबद्दल तुझे आभार मानतो. We thank you those who are going to celebrate their wedding anniversary this week. जे आपल्या वैवाहिक वाढदिवस या आठवड्यामध्ये साजरा करतात त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. Give them many more personal birthday and many more wedding anniversaries in their personal life and marital life. त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये अनेक व्यक्तिगत वाढदिवस वैवाहिक जीवनामध्ये अनेक विवाहाचे वाढदिवस त्यांना दाखव. Fill their life with all your strength, health, wisdom and knowledge. त्यांचं जीवन तुझ्या ज्ञान बुद्धी सामर्थ्याने आणि आरोग्याने भर. Let your strength, health, wisdom and knowledge be a part of their life. त्यांच्या जीवनाचा भाग तुझं आरोग्य ज्ञान आणि बुद्धी असो. We commit them in your holy hands. आम्ही त्यांना तुझ्या स्वाधीन करतो. In Jesus' precious name we pray. येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो म्हणून तू आहे. Amen. आमेन. Let's meet one another, greet one another, extend the love of God with one another. एकमेकांना भेटूया देवाचे आशीर्वाद एकमेकांसाठी विभागून घेऊया. God bless you. देव बाप आपला We सर्वांना will आशीर्वाद meet करो. next Sunday online. पुढच्या रविवारी आपण ऑनलाईन भेटणार आहोत.